आमच्यासोबत खेळ ना. Please play with us. आमच्यासोबत खेळ ना. I'm under the weather, baby. I can't play with you. Under the weather? हवामानाच्या खाली आहेस का? अगं, under the weather म्हणजे मला बरं नाहीये. I'm unwell. तुला नाही का मागच्या आठवड्यामध्ये बरं होतं? Yes, I was under the weather last week. Yes. हे खूप easy phrase आहे मम्मा. Yes. Under the weather means I'm not well. Hello people, नमस्कार मंडळी. वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फेस्ट. तुम्ही ते शॉर्ट कॉन्व्हर्सेशन बघितलंच असेल. आज आपण बघणार आहोत इडियम. येस, अंडर द वेदर. समवन इज अंडर द वेदर म्हणजे काय? ही एक इडियम आहे. इडियम म्हणजे काय? एक फ्रेज असते, एक एक्सप्रेशन असतं. जसं की मराठीमध्ये वाक्यप्रचार किंवा म्हणी असा प्रकार असतो तसं, ज्याचा डायरेक्ट अर्थ नसतो. तर अशा बऱ्याच कॉमन इडियम्स आहेत ज्या की बोलल्या जातात कॉन्व्हर्सेशनमध्ये, संवादामध्ये. आणि कधी कधी आपल्याला जर ती माहीत नसतील तर कदाचित फजिती होऊ शकते. त्याच्यामुळे सगळ्याच तर करणं शक्य नाही, पण काही बेसिक ज्या खूप वापरल्या जातात युजली कॉन्व्हर्सेशनमध्ये त्या माहीत असायला हव्या. आणि त्यातलीच एक आज मी इडियम घेतली आहे, अंडर द वेदर, जे की खूप कॉमन आहे. म्हणजे सांगायचं झालं तर वेन आय वॉज वर्किंग विथ युनिव्हर्सिटी, आणि तिकडे मला व्हॉट्सअपवरती माझ्या कलिगने मेसेज पाठवला होता की आय एम अंडर द वेदर, सो आय एम नॉट कमिंग टू द ऑफिस. आणि मी म्हणे, आणि माझं झालं की अंडर द वेदर म्हणजे काय? पण नंतर कळालं की अंडर द वेदर म्हणजे त्यांना बरं वाटत नाहीये. ओके, त्यांना बरं नाहीये, ते आजारी आहेत. राईट. सो या पद्धतीने इडियमचा असा अर्थ असतो. सो आजची जी इडियम आहे ती आहे अंडर द वेदर. समवन इज अंडर द वेदर. I am under the weather, she is under the weather, he is under the weather, my teacher is under the weather, my manager is under the weather. म्हणजे काय? एखादा आजारी असणे, बरं नसणे, त्याला थोडं बहुत काहीतरी झाले असणे, सर्दी खोकला वगैरे. लाईक yesterday I was under the weather. I mean still I'm under the weather a little bit. Yesterday I was under the weather, so I could not make video and couldn't upload on YouTube also. काल मला बरं नव्हतं. मी सेंटेन्स सांगते. काल मला बरं नव्हतं म्हणून मी व्हिडिओ बनवला नाही. yesterday I was under the weather, so I could not make video. मी व्हिडिओ बनवू शकले नाही. ओके, असा याचा अर्थ आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर अंडर द वेदर ही फ्रेज आपण किंवा ही इडियम आपण टू बी वर्ब सोबत वापरतोय. जसं की आय एम अंडर द वेदर, शी इज अंडर द वेदर, ही इज अंडर द वेदर. आणि पास्ट असेल तर ही वॉज अंडर द वेदर. एखादं नाव असेल, राहुल वॉज अंडर द वेदर, माय टीचर वॉज अंडर द वेदर, माय बॉस वॉज अंडर द वेदर, सो वी कुड नॉट डू दिस, किंवा वॉट एव्हर द सिच्युएशन इट वॉज. अंडरस्टूड. सो टू बी वर्ब सोबत वापरायचं आपल्याला अंडर द वेदर ही इडियम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण फ्रेजेस किंवा इडियम शिकतो म्हणण्यापेक्षा आपल्याला जेव्हा त्या बोलायच्या असतात, प्रॅक्टिस करायची असतात कॉन्व्हर्सेशनमध्ये, तेव्हा आपण फक्त त्याचा अर्थच समजून घेतो. अंडर द वेदर म्हणजे काय? बरं नसणे. नाही, तुम्हाला जर कॉन्फिडेंटली आणि फ्लुएंटली इंग्लिशमध्ये बोलायचं आहे तर तुम्हाला वेगवेगळ्या सब्जेक्ट सोबत, सब्जेक्ट म्हणजे काय? करता, ही, शी, कुठलाही जो कोणी आहे त्याच्यासोबत तुम्हाला ती फ्रेज किंवा ती इडियम वापरायची, तर तशी प्रॅक्टिस करावी लागेल. कारण मग बोलताना ऐनवेळा आपला गोंधळ होतो की आपल्याला सुचत नाही. त्यासोबतच टेन्स सुद्धा बघितला पाहिजे, त्याचं वर्ब फॉर्म सुद्धा बघितलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मला कालच्या विषयी बोलायचंय, परवाच्या विषयी बोलायचंय, तर ॲमिजारचं वॉज वेअर होईल. राईट, ॲमिजारचं वॉज वर होईल. सो लाईक दिस वी हॅव टू स्टडी और प्रॅक्टिस इडियम्स अँड फ्रेजेस. चला काही एक्झाम्पल्स बघूया. निशाला आज बरं नाहीये. निशा इज अंडर द वेदर टुडे. राहुलला काल बरं नव्हतं म्हणून तो खेळू शकला नाही. राहुल वॉज अंडर द वेदर, सो ही कुड नॉट प्ले, किंवा तो खेळला नाही. ही डिड नॉट प्ले. त्या दोघांनाही काल बरं नव्हतं. दे वर अंडर द वेदर. दे वर अंडर द वेदर. ओके, त्या दोघांना बरं नव्हतं. दे वर अंडर द वेदर. दोघं असल्यामुळे आपण दे वापरलं आणि दे सोबत आपण वर वापरलं. आरचं पास्ट टेन्स होतं वर. राईट, दे वर अंडर द वेदर येस्टरडे. मला थोडंसं बरं वाटत नाहीये, त्याच्यामुळे मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. आय एम सॉरी. आय एम अ बिट अंडर द वेदर, सो आय वोंट बी एबल टू कम विथ यू. आय एम अ बिट अंडर द वेदर, सो आय वोंट बी एबल टू कम विथ यू. म्हणजे म्हणायचं काय? आय एम लिटल अनवेल. ओके,
आय एम लिटल अनवेल, आय वॉज अनवेल, आय एम अनवेल, आय एम अंडर द वेदर टुडे, आय वॉज अंडर द वेदर येस्टरडे. लाईक दिस. सोपं आहे. आपण जर हे एकदा दोनदा एका दोघांसोबत प्रॅक्टिस केलं तर ते नॅचरली येऊन जाईल अँड यू विल बी एबल टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश, राईट. इडियम्समुळे काय होतं माहिती का, आपलं कॉन्व्हर्सेशन अजून इफेक्टिव्ह आणि इंटरेस्टिंग बनतं. इडियम्स मेक कॉन्व्हर्सेशन मोर इफेक्टिव्ह अँड इंटरेस्टिंग, राईट. शिवाय ग्रामरचं पण टेन्शन राहत नाही. इझिली आपण इंग्लिशमध्ये बोलू शकतो. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन एक्सप्रेशनसाठी फ्रेजेस, इडियम्स, कॉन्व्हर्सेशन, ग्रामर आणि वेगवेगळे टॉपिक आपण इथे डिस्कस करत असतो. त्याच्यामुळे तर इंग्लिश मराठी टॉक फेस्ट या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बिकॉज हिअर वी नॉट ओनली लर्न इंग्लिश बट वी स्पीक इंग्लिश. येस. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू आणि नमस्कार.